भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ. भगवान बुद्धाचा धम्म या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. बुद्ध धम्म संघ. तर भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवासाठी आहे. आपण त्यावर रोज व्हिडिओ बनवत असतो. आजही आपण तशाच प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुख बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14,194 समर्पण संपलेलं आहे. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता भगवान बुद्धाच्या धम्मामधील ज्ञान जाणून घेणं ही महत्त्वाची गरज आहे, काळाची गरज आहे. म्हणून आपण आज जे व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरे आहेत. बौद्ध धम्मावरील ज्ञान. 6 इंद्रिय षडायतने. 6 इंद्रिये व त्यांचे विषय याप्रमाणे आहेत. नंबर 1 चक्षु म्हणजे डोळ्याचं रूप पाहू शकते. नंबर 2 कर्ण म्हणजे कान. कानापासून शब्द, गोड, वाईट, खराब, कर्कश असे कानाचं काम आहे. घ्राण म्हणजे नाक. या नाकापासून चांगला श्वास किंवा चांगला सुगंध, वाईट सुगंध, कडू सुगंध अशा प्रकारच्या त्यानं गंध आपल्याला कळतो, क्रिया त्याची. नंबर 4 जिव्हा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पदार्थाची चव जर कळत असेल तर त्या जिव्हेनं. जिव्हेला त्याचा साखर असेल एक कंद ठुला तर आपण म्हणतो साखर आहे. मिठाचा असला तर आपण म्हणतो खारट आहे, मीठ आहे. आणखी वेगवेगळे पदार्थ असले तर ती आपण चव त्याची या जिव्हेमुळे आपल्याला जिव्हेमुळे रस कळतात आपल्याला वेगवेगळे. कडू, गोड, आंबट, तुरट, खारट. 5वं आहे त्वचा. त्वचेपासून स्पर्श आपल्याला कळतो. आणि 6वं आहे मन. मन म्हणजे धर्म आणि विचार. हे माणसाच्या मनाच्या केंद्रावर अवलंबून आहे. याला म्हणतात 6 इंद्रिये आणि षडायतने यांचे कार्य. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा आहे. मानवी जीवनातील दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. तृष्णेचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे नंबर 1 कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. हे हो. अष्टांगिक मध्यम मार्गाचे पालन करून मानव दुःखापासून मुक्त
होऊ शकतो. अष्टांगिक मध्यम मार्गाचे पालन करून मानव दुःखापासून मुक्त होऊ शकतो, पण त्यानं जर तो पाळेल त्यावेळेस. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे 4 सद्गुण मानव जीवनातील सर्वश्रेष्ठ सद्गुण आहेत. प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री. नंबर 1 सोतापती सर्वश्रेष्ठ सद्गुण आहेत. सोतापती 1, सकुदगामी 2, 3 अनागामी आणि 4 अरहत. ह्या निर्वाणाकडे जाणाऱ्या मार्गातील 4 पायऱ्या आहेत. सोतापती, सुखदगामी, अनागामी आणि अरहत. प्रज्ञा म्हणजे विपश्यना प्राप्तीचा प्रयत्न. प्रज्ञा म्हणजे विपश्यना प्राप्तीचा प्रयत्न. शील, समाधी, प्रज्ञा या क्रमाने करणे चांगले. स्त्रियांनाही निर्वाण पद मिळवण्याचा अधिकार आहे. भिक्खूप्रमाणे उपासकांनाही निर्वाण प्राप्त करता येते. अत्तदीप भव म्हणजे आपला प्रकाशदाता दीपक आपणच व्हा, असं बुद्ध सांगतात. राजा मिलिंद व भिक्खू नागसेन यांची प्रश्न उत्तरे मिलिंद प्रश्न या ग्रंथात आहेत. भिक्खूंची चरित्रे थेरगाथा ग्रंथात आहेत. बौद्ध भिक्खूंची चरित्रे थेरीगाथा ग्रंथात आहेत. धम्मपद ग्रंथ पाहून ब्राह्मणांनी भगवद्गीता लिहिली. प्राचीन काळी रामकृष्ण यांना कोणी महापुरुष मानत नव्हते, म्हणून बुद्धाप्रमाणे त्यांची प्राचीन मंदिरे किंवा विहारे अथवा लेण्या नाहीत. बौद्ध धम्माच्या स्वीकारासाठी लोकांच्या देखत एखाद्या बौद्ध भिक्खूकडून किंवा योग्य अशा ज्येष्ठ उपासकाकडून त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा यांचा स्वीकार करावा लागतो. त्रिपिटक ग्रंथ मूळ पाली भाषेत व ब्राह्मी लिपीत आहे. त्रिपिटक ग्रंथ मूळ पाली भाषेत व ब्राह्मी लिपीत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे चरित्र लिहिणाऱ्यापैकी नंबर 1 चांगदेव भगवानराव खैरमोडे. नंबर 2 डॉक्टर D.R. जाटव. नंबर 3 धनंजय कीर. ही नावे प्रमुख आहेत. डॉक्टर बाबासाहेबांच्या अगोदर होऊन गेलेल्या समाजसुधारक पुरुषामध्ये ज्योतिबा फुले, लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, गो. ग. आगरकर, छत्रपती शाहू महाराज, रामास्वामी नायकर हे मुख्य आहेत.
डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया लोक शिक्षण संस्था असे आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी धम्मकार्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव तर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा असे आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ जाळला कारण त्या ग्रंथाने जातीभेद वाढवण्याचे काम केले आहे. भारत देश एवढा मोठा असूनही तो मोगलांच्या व इंग्रजांच्या गुलामगिरीत शेकडो वर्ष राहिला कारण मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी हजारो जाती निर्माण केल्याने देशातील लोकांची एकजूट नष्ट झाली व त्यामुळे आपला देश परकीयाच्या गुलामगिरीत राहिला. त्रिपिटक ग्रंथ रामायण महाभारत ग्रंथाच्या अगोदर रचल्या गेला आहे. बौद्धांच्या जातक कथा ग्रंथातील दशरथ जातकाची कथा घेऊन रामायणाची कथा तयार करण्यात आली आहे. बौद्धांच्या जागतिक संघटनेचे नाव द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट म्हणजे जागतिक बौद्ध भातृत्व संघ असे आहे. अशोकाने दगडावर कोरलेले लेख पाली भाषेत व ब्रह्मी लिपीत आहे. प्राचीन काळी तक्षशिला, नालंदा, विक्रमा, ओदंतपुरी, वल्लभी इत्यादी ठिकाणी बौद्ध विद्यापीठे होती. महत्त्वाच्या भिक्खूंची थोडक्यात माहिती. नंबर 1 अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकेचे होते. यांनी 1891 साली महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय महाबोधी सभा ही संस्था स्थापन केली. त्यांनी सारनाथ, बुद्धगया इत्यादी बौद्ध तीर्थांना नव्याने उजेडात आणले. अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या विश्व धर्म परिषदेत त्यांनी बौद्ध धम्माचे महत्त्व सांगितले. 1933 मध्ये सारनाथ येथे त्यांचे निधन झाले. सारनाथ येथील मूलगंध कुटी विहार त्यांनी बांधून घेतला. धम्मानंद कोसंबी हे गोव्याकडील ब्राह्मण होते. यांनी श्रीलंकेत जाऊन 1902 साली भिक्खू दीक्षा घेतली. त्रिपिटकांचा अभ्यास करून ते या देशातील पाली भाषेचे पहिले प्राध्यापक झाले. त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले. त्यात भगवान बुद्ध चरित्र, भारतीय संस्कृती व अहिंसा हे महत्त्वाचे आहेत. या ग्रंथात बरेच विचार बाबासाहेब आंबेडकरांना मान्य होते. त्यांचे निर्वाण गांधीजींच्या सेवाग्राम येथे
5 जून 1947 झाले. आंबेडकरांना मान्य होते. त्यांचे निर्वाण गांधीजीच्या सेवाग्राम येथे 5 जून 1947. महास्तवीर चंद्रमणी हे मूळचे ब्रह्मदेश, सध्याचा म्यानमार देश येथील होते. धम्मप्रचारासाठी ते 1892 साली भारतात आले. ते कुशीनगर येथे राहत होते. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. ते दिनांक 8/5/1972 रोजी कुशीनगर येथे निर्वाण पावले. महास्तवीर चंद्रमणी. अशा प्रकारे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. अखिल विश्वाला करुणेचा, शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, भीमाई, रमाई, जिजाऊ, माँ सावित्री, सर्वच बहुजन, संत तुकाराम महाराज, सर्वच धर्मातील ज्या मानवांनी निव्वळ मानवता धर्म पाळून जे तत्त्वज्ञान सांगले, त्या सर्व परिवर्तनवादी संतांना, चाहत्यांना व बौद्धोपासकांना माझ्याकडून साष्टांग त्रिवार अभिवादन. मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपले व्हिडिओ असतात. म्हणून आपण गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, कॉमेंट्स करा. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.